शेतकऱ्यांचे होणार 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ. कारण कालच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे की शेतकऱ्यांचे त्यांच्या शेतीवर घेतलेले 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. कालच त्यांनी घोषणा केलेली आहे, अशी सांगितलेली आहे की सर्व शेतकऱ्यांचे ज्यांचे ज्यांचे कर्ज आहे ना त्यांचे त्या शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफीची जाहीर घोषणा केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपये आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. पण याचा फायदा कोणाला होणार आणि याचा फायदा कोणाला होणार नाही हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरदास पवार. तर कोण असणार आहे पात्र? 2 लाख पर्यंतचे कर्जमाफी असणारे कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत किंवा त्यांचे 2 लाख रुपयाचे कर्ज हे माफ केलेले आहे? तर पहा, एक नंबर आहे 2 लाख रुपयापर्यंतचे थकबाकी असलेले शेतकरी, म्हणजे ज्यांचे 2 लाख रुपये थकबाकी आहे, ज्यांनी आजपर्यंत शेतीला घेतलेले कर्ज न फेडलेले असे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. 2 नंबरचा मुद्दा आहे, त्याने सांगितलेला आहे ज्यांचे पीक कर्ज थकलेले आहे असे शेतकरी, ज्यांनी ज्यांनी पीक कर्ज घेतले होते ना, ते कर्ज न भरू शकणारे शेतकरी हे देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत. 3 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे 30 सप्टेंबर 2025, म्हणजे गेल्या वर्षी 30 सप्टेंबर, आता लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकबाकी असलेले शेतकरी. आता 30 सप्टेंबर म्हणजे 2025 म्हणजे गेल्या वर्षीपासून आता हे 2026 चालू आहे. तर 30 सप्टेंबर 2025 म्हणजे 2025च्या अगोदर ज्यांनी ज्यांनी कर्ज काढले होते ना, ते शेतकरी 30 सप्टेंबर 2025 थकीत असलेले कर्ज, त्यांचे ते 2 लाख रुपयाचे कर्ज ते माफ होणार आहे. कुठले शेतकरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे ज्यांचे थकीत असलेले कर्ज आहेत ना, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर त्यांनी 4 नंबरला सांगितलेलं आहे, मेन म्हणजे महत्वाचं सांगितलेलं आहे, जे शेतकरी आहेत ना, ते नियमित कर्ज फेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंतचे त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे. म्हणजे कसं असतं, काय काय शेतकरी नियमितपणे शेतीचे कर्ज फेडत असतात, तर काय म्हणणं असते की आम्ही तर कर्ज नियमित फेडतो, त्याचा आम्हाला काय फायदा आहे का? प्रोत्साहन पण म्हणजे ₹50,000 पर्यंतचे प्रोत्साहन शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी त्यांना पण दिलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील असेही म्हटलेले आहे की आम्ही कर्जमाफी योजना राबवण्याचे आश्वासन दिलेले होतं. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी योजना जाहीर करत आहोत. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. असे याबरोबर त्यांनी 5 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. 5 कोणत्या मोठ्या घोषणा त्यांनी कालच्या भाषणात सांगितलेल्या ते पण मी तुम्हाला सांगतो. तर त्या 5 मोठ्या कोणत्या घोषणा आहेत ते पहा. उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादांच्या नावे गतिमान नागरिक सेवा पुरस्कार देणार, ही पहिली त्यांनी घोषणा केलेली आहे कालच्या भाषणामध्ये. त्यानंतर 2 नंबर आहे अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार आहेत, ही 2 नंबरची घोषणा आहे. त्यानंतर 3 नंबरची घोषणा आहे देहूमध्ये विकास आराखड्याची घोषणेची पण त्यांनी काल घोषणा केलेली आहे. त्यानंतर 4 नंबरची घोषणा आहे महाराष्ट्र शेती अभियानासाठी नव्या योजनेची घोषणा त्यांनी कालच्या भाषणात केलेली आहे. 5 नंबरची घोषणा आहे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. आणि असे कालच्या भाषणात त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेले आहे की कोणत्या शेतकऱ्याच्या योजनेचा लाभ होणार आहे, कुठल्या शेतकऱ्याला. कारण सर्व शेतकऱ्यांचे, कारण प्रत्येक शेतकऱ्यावर काही ना काही कर्ज असते. ज्यांचे 2 लाख रुपयांचे शेतकऱ्यांचं कर्ज आहे ना, ते पूर्ण शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे ना, ते पूर्णपणे माफ होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात ना, कर्ज परतफेड करतात ना, त्यांना देखील 50,000 पर्यंतचे प्रोत्साहनपर कर्ज त्यांनी माफ करण्याचा ठिकाणी काल घोषणा केलेली आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला? नवीन असाल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.